12वीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर जुन्या वादातून हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प येथील भीमनगर येथे घडली। या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या डोक्यात फरशी मारण्यात आली असून त्याच्यावर सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार भीमनगर येथे राहणारे कैलास रेसवाल यांचा मुलगा चैतन हा 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून परीक्षा संपवून घरी परतत असताना संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास आहूजा फरसाणवाल्याच्या गल्लीत पवार, ओझा आणि इतर 3 ते 4 तरुणांनी त्याला अडवले। जुन्या वादाचा राग मनात धरून या टोळक्याने चैतनला बेदम मारहाण केली। मारहाणीत त्याच्या डोक्यात फरशी मारण्यात आली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। दरम्यान रिक्षा चालवत असलेले कैलास रेसवाल यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धावत जाऊन चैतनला जमावाच्या तावडीतून वाचवले। त्यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोरांपैकी एका तरुणाला ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केले। चैतनवर सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचा एक पेपर अद्यापही बाकी असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली। या घटनेनंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। माझा पोरगा डोंबिवलीत कॉलेजमधून पेपर देऊन येत होता। तर घराला जायचं गल्ली आहे ती आहूजा फरसाणचेकडची, त्याच्यातून येणार जात होता तो। त्या लोकांनी त्याला बोलवलं तिकडं गल्लीवर कोण्यामध्ये, तर तिकडं त्यांनी मारामारी केली, त्याला दगड मारला त्या डोक्यामध्ये। का 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 मारलं? ते आमचे दिवाळीच्या टायमाला झगडे झाले होते। कशावरून? ते फटाके फोडताना। कोणी कोणी मारलंय? ते 4 पोरं आहे ते लगभग। काय? गणेश पवार, साहिल गणेश पवार आणि और यश। त्याला पोलीस आपण हां, त्याला पोलीस चौकीमध्ये मी पकडून त्याला जमा केला आहे। तुम्ही होते तिथं घटनास्थळ? हां, मी पण कसं लांब होतो तर मला डोळ्याने दिसत नव्हता, पण तिकडचे पब्लिक बोलायला लागले ना, कैलासच्या पोराला मारला, कैलासच्या पोराला मारला। तर मी तिकडे गेलो, ते बघितलं तर पोरगा एकदम रक्तामध्ये भरलेला होता। तुमचा पोरगा काय शिकतोय? ते कॉलेजला सायन्स करतो तो। त्याचा काही वाद नव्हता तरी नाही, त्याचा काहीच वाद नव्हता। तो कॉलेजमधून आला ना तो। मी त्याला फोन करून विचारलं, म्हणलं बेटा आतापर्यंत आला नाही तू? तर पप्पा बोले मी कॉलेजतून निघालो आहे, आता मला 1-1.5 तास लागल। तर इथं मी बघितलं तर तो असं मारत होते त्याला। त्याची पोलीस कंप्लेंट केली आहे? पोलीस कंप्लेंट केली आहे, पण त्यांनी आतापर्यंत घेतली नाही कंप्लेंट। ते बोलते पहिले तिकडचं प्रोसिजर करून माझ्याकडे परत या म्हणे।